नमस्कार. चाचणी क्रमांक 34 सिंधुदुर्ग जिल्हा. प्रश्न पहिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम कोठे आहे? अ. कसई दोडामार्ग, ब. तारकर्ली मालवण, क. भोगवे वेंगुर्ला, ड. जामसंडे देवगड. यातला योग्य पर्याय ड. जामसंडे देवगड. प्रश्न दुसरा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पारंपरिक नाट्य प्रकार प्रसिद्ध आहे? अ. दशावतार, ब. एकांकिका, क. मूकनाटक, ड. एकपात्री. यातला योग्य पर्याय अ. दशावतार. प्रश्न तिसरा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 राज्यांच्या फायद्यांचा असलेला जलसिंचन प्रकल्प कोणता? अ. तिलारी, ब. तिथवली पारजल तलाव, क. टाळंबा प्रकल्प, ड. राधानगरी धरण. यातला योग्य पर्याय अ. तिलारी. प्रश्न चौथा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुनील गावस्कर यांचे मूळ गाव आहे? अ. देवगड, ब. दोडामार्ग, क. वेंगुर्ला, ड. मालवण. यातला योग्य पर्याय क. वेंगुर्ला. प्रश्न पाचवा. सिंधुदुर्ग व कोल्हापूर यांच्या सीमेवर कोणते अभयारण्य आहे? अ. राधानगरी, ब. कांझीपूर, क. आंबोली, ड. फेडशी. योग्य पर्याय अ. राधानगरी. प्रश्न सहावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टिंबटिंब देवीची यात्रा प्रसिद्ध आहे? अ. महालक्ष्मी, ब. एकविरा, क. भगवती, ड. भराडी. योग्य पर्याय ड. भराडी. प्रश्न सातवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या झाडाच्या फळापासून कोकम सरबत बनवतात? अ. काजू, ब. कागदी लिंबू, क. रातांबी, ड. फणस. योग्य पर्याय क. रातांबी. प्रश्न आठवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कोणते? अ. वि. वा. शिरवाडकर, ब. भालचंद्र नेमाडे, क. वि. स. खांडेकर, ड. विंदा करंदीकर. योग्य पर्याय ड. विंदा करंदीकर. प्रश्न नववा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पवित्र मंदिर कोणते? अ. विमलेश्वर, प. सागरेश्वर, क. रामेश्वर, ड. कुणकेश्वर. यातला योग्य पर्याय ड. कुणकेश्वर. प्रश्न दहावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध धबधबा कोणता? अ. सावडदाव, ब. आंबोली, क. नापणे, ड. मनचे. योग्य पर्याय क. नापणे. धन्यवाद.